दुसरी धारणा, आता सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा हे जेव्हा म्हटलेलं आहे, तर कर्म कर्म करत असताना एक तर सिद्धी किंवा असिद्धी यांच्या दोन्हीच्या बाबतीत आपल्याला स्थिरता राखणार आहोत असं भगवंत म्हणतात. त्यांचा समतोल राखणार आहोत. सिद्धी आणि असिद्धी म्हणजे एखादं कर्म करत असताना ते पूर्ण होणं किंवा पूर्ण न होणं. आता युद्धाच्या दृष्टीने जर पाहिलं तर जय किंवा पराजय, म्हणजे युद्ध केल्यानंतर एक तर जय मिळाला तर ती सिद्धत्वात जाईल किंवा पराजय होईल. यातून मिळणारे जे काही लाभ हानी आहे किंवा सुख दुःख आहे, यांमुळे आपलं चित्त तू अजिबात विचलित होऊ दे नकोस असं भगवंत इथे सांगतात. हे सर्व कर्मयोगाच्या विषयाची सुरुवात करण्यापूर्वी, म्हणजे सुरुवातीला या अध्यायाच्या सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो या श्लोकात सांगितलेलं होतंच. आणि इथे पुन्हा याच गोष्टीची पुनरावृत्ती म्हणून आलेली आहे. तसंच हे सांगत असताना योगस्थ कुरु कर्माणी असं देखील म्हटलेलं आहे. तर हा जो काही महत्वाचा भाग आहे हा आपल्याला बघायचा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सिद्ध सिद्ध समो कृत्वावर भरपूर आलेला आहे. आपण तिकडे खूप जाणार नाही. एवढंच फक्त सांगते की ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर एक गोष्ट सांगितली आहे. एक विचार जे काही मांडले त्यांचे सगळेच विचार छान आहेत. पण त्यांचं म्हणण्याप्रमाणे ध्येयनिष्ठ माणूस जो आहे त्याच्या अंतःकरणाला स्थिरता लाभत असते. जी व्यक्ती यशात शांत राहते ती अधिक प्रगती करू शकते. जी व्यक्ती अपयशात शांत राहू शकते तिच्यासाठी यशाचा मार्ग खुला होतो. खूप सुंदर असं त्यांनी सांगितलेलं आहे. जी व्यक्ती यशामध्ये शांत राहते ती खरोखर प्रगती करू शकते आणि जी अपयशात देखील शांत राहते तिच्यासाठी यशाचा मार्ग खुला होतो. अमुक एक गोष्ट आपल्या आयुष्यात नाही आणि संपूर्ण जीवन आपण एखाद्याच गोष्टीच्या मागे लागून आपण जेव्हा करतो, ते करत असताना मनाची स्थिरता आणि बुद्धिशक्ती एकवटून ती करणं आवश्यक आहे. कर्माच्या यशासाठी योग्य मार्गाने अत्यंत सतत प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. आता यातला जो तिसरा भाग आहे तो अत्यंत सुंदर या श्लोकामधला आपण पाहिलं, संगम त्यक्त्वा आणि त्यानंतर पाहिलं सिद्धा सिद्धौ समो भूत्वा. आता तिसरा प्रकार तो म्हणजे योगस्थ कुरु कर्माणी. योगस्थ, योगाच्या प्रभावात कर्म कर. योगस्थचा अर्थ काय? निष्काम कर्मयोगातल्या ज्या काही विविध विचारधारा आहेत त्या धारा, त्या विचारधारा मनात ठेवून स्थित करून कर्म तू करत राहा. नुसतं उपभोग घ्यायचा आहे, मला एन्जॉय करायचं आहे म्हणून तू कर्म करू नकोस. विहित कर्म तू करतच राहा. ते कर्तव्य कर्म म्हणून कर आणि ईश्वर प्राप्तीचा उद्देश मनात थोडा जागृत ठेव आणि तशा प्रकारे तू सतत कर्म करत राहा. आणि थोडक्यात म्हणजे काय की कर्मयोग मनामध्ये तू निर्माण कर, तो धारण कर आणि योग कर. योगस्थ हा शब्द कसा का वापरला आहे ते बघूया. बघा, आपल्या नेहमीच्या याच्यात आपण देशस्थ, कोकणस्थ असे शब्द वापरतो. पण योगस्थ शब्द तसा एक्झॅक्टली नाही आहे. कारण योग साधना नित्याने करण्याचा योग आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात आलेला नसतोच. रोज काही योग केला जात नाही. पण इथे मात्र त्या अर्थाने आहे की देशात स्थित झालेला तो देशस्थ असतो. कोकणामध्ये स्थिरावलेले जे लोक असतात त्यांना कोकणस्थ म्हणतात. तसंच योगामध्ये जो स्थिर होतो, जो स्थिरता प्राप्त करतो, तो योगस्थ असा इथे आपण शाब्दिक अर्थ घेऊ शकतो. पण त्यापूर्वी योगस्थ होण्यापूर्वी आसनस्थ, स्वस्थ ह्या दोन भूमिका आपण बघूया. फार सुंदर याचं वर्णन आलेलं आहे. आसनस्थ, योग करत असताना चित्त जे आहे म्हणजे मनामध्ये असणारे जे विचार आहेत ते शांत करण्याचा अभ्यास करावा लागतो. शांत वेळी आसनस्थ होऊन बसणे हा पहिला नियम आहे. यावेळी गंमत म्हणजे योग क्रिया काहीही न करण्याची असते. शरीराच्या क्रिया आणि मनाच्या क्रिया काही काळ आपल्याला थांबायच्या असतात आणि अगदी स्वस्थ बसायचं असतं. स्वस्थ म्हणजे सुस्त बसणे असं नाही. सुखकर अशा आसनावर योग्य आसन घालून म्हणजेच नीट सरळ बसणे, डोळे मिटून शरीर आसनस्थ करणे हे प्रथम आपल्याला जमवता आलं पाहिजे. 5 ते 10 मिनिटे सुरुवातीपासून तो काळ हळूहळू वाढवत जाऊन अर्धा ते पाऊण तासापर्यंत आपल्याला आसनस्थ होता आलं पाहिजे. अगदी शांत, स्थिर आणि सरळ बसता आलं पाहिजे. खाली जमत नसेल तर खुर्चीवर, सोफ्यावर बसावं. हवं तर पाठीला एखाद्या उशीचा आधार घ्यावा आणि प्रथम आसनस्थ व्हायला शिकायला पाहिजे.
एकदा आसनस्थ झाल्यानंतर मग स्वस्थ बसल्यावर जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा भ्रूमध्याशी म्हणजे आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्यभागी आपलं अवधान म्हणजे लक्ष केंद्रित करायचं असतं. त्या ठिकाणी डोळे तिरके करून आपण अजिबात बघायचं नाही. कारण ललाटावर काय लिहिलेलं आहे हे वाचता येणार नाही अशी योजना देवानी आपली आधीच करून ठेवलेली आहे. त्यामुळे तिकडे बघण्याची गरजच नाही. या अवस्थेमध्ये मन स्थिर करण्यासाठी सगळे विचार सोडून द्यावे. थोडा काळ आपल्या सगळ्या इच्छा, कर्तव्य, काळजा, योजना सगळं सोडून द्यावं आणि शांत बसावं. ईश्वरचरणी त्या सर्व आपल्या अर्पण करून टाकाव्यात. "पाहू हा संसार देवापायी" असं म्हणून थोडा वेळ तरी मनावरचे सगळे भार काढून टाकावे आणि मोकळ्या मनाने बसायचं. पण ते मोकळं मन मोकाट सुटू नये याची देखील काळजी घ्यावी आणि त्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्र एखादा म्हणावा. तो मंत्र म्हणजे ओम किंवा सोहम किंवा श्रीराम यासारखा मंत्र लवकर आपल्याला मन शांत करण्यास आपल्याला सहाय्यकारी ठरू शकतात. हळूहळू आपलं मन आपल्या स्वच्या जवळ येतं आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणीवीत म्हणजे सेल्फ कॉन्शियसनेस मध्ये ते स्थिर राहतं आणि ह्यालाच स्वस्थ होणं असं म्हणतात. आपण आसनस्थ झालो आणि स्वस्थ झालो. त्यानंतर आता आपल्याला हळूहळू पुढचा मार्ग म्हणजे योगस्थ व्हायचंय. ही अवस्था स्वस्थ पासून हळूहळू पुढे जाते. आपल्या चैतन्यमयी आत्मस्वरूपाशी आपलं चित्त जोडलं जाणं आणि अस्तित्वाच्या जाणीवेशी बुद्धी हळूहळू युक्त होत जाते. आत्मतत्वाशी एकरूपतेला जेव्हा आपण साथ जातो, तेव्हा त्याला योग म्हणतात. यातून स्थिर होणं म्हणजे योगस्थ. आता योगस्थ अवस्थेत कुरु कर्म म्हटलेलं आहे. तर कर्म कसं करायचं? एकदा माणूस योगस्थ झाला, तर त्यानंतर कर्म कसं करणार हा विचार मनात येतो. या सगळ्या शारीरिक, मानसिक क्रिया शांत करण्यासाठी असतात. या योगस्थ अवस्थेत कर्म कसं करावं? असं एखाद्याला वाटेल. योगस्थ कुरु कर्माणी असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा या अवस्थेत कर्म करा असा अर्थ नाहीये. या अवस्थेत काही काळ राहिल्यानंतर त्या अनुभवांचे जे संस्कार आहेत ते आपल्या चित्तामध्ये येतात आणि ते चित्तामध्ये आणून मग कर्म करा. म्हणजे कसं, की योग स्थितीमुळे त्या स्थितीत राहिल्यामुळे आपलं मन एक संस्कारित होतं. त्या चित्त अत्यंत शांत होतं, ते स्थिर होतं, उत्साह वाढतो, झटकन आपलं ध्येयावर आपण एकाग्र होत असतो आणि हे सगळं आपल्या चित्तामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात वाढतं, तेव्हा आपलं आत्मबल वाढतं. जीवनामध्ये जेव्हा विविध प्रकारचे द्वंद्व येतात, तेव्हा त्या द्वंद्वांकडे, सुख-दुःखांकडे शांतपणे, स्थिरपणे पाहण्याची जे सामर्थ्य आहे, ते या योगस्थ प्रवृत्तीमुळे निर्माण होतं. म्हणूनच प्रभाते मनी राम चिंतित जावा, असं हे सगळं आधी करावं आणि मग कर्मासाठी दिवसभर जी काही कर्म करायची आहे, त्यासाठी तयारी करावी. पुढे व्यवहारात जेव्हा आपण वागतो, तेव्हा आपली योग स्थिती ढळत नाही. हे सांगत असताना स्वामी स्वरूपानंद महाराज म्हणतात, "चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदा काळी. स्वामी म्हणे लाभ अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा." पण ही सिद्ध पुरुषांची जी अवस्था आहे, ती सहजासहजी आपल्यासारख्या साधकांना जमत नाही आणि म्हणूनच योगस्थ म्हणजे काही काळ एकांतात साधना करून साधनेच्या प्रभावामुळे उजळलेले जे अंतःकरण आहे म्हणजे साधनेच्या प्रभावात राहून आपलं जे अंतःकरण शांत होतं, त्या शांत झालेल्या अंतःकरणाने पुढे कर्म कर असा अर्थ इथे अपेक्षित आहे. आता या योग स्थितीचा आपल्या व्यावहारिक आपल्याला रोजच्या याच्यात दैनंदिनीत आपल्याला काय उपयोग होतो? ध्यान योग हा सर्वात महत्वाचा उपयोग. आणि यामुळे विचारांचा प्रवाह जो आहे तो आपल्याला कंट्रोल करता येतो, तो नियंत्रित करता येतो. ध्येयाला ज्या काही बाधक वृत्ती असतात त्या सोडून देता येतात आणि आपल्याला ज्या उद्देशाने कर्म करायचं आहे त्या कर्मावर लक्ष आपल्याला हळूहळू केंद्रित करता येतं आणि यामुळे एकाग्रता मिळते. एकाग्रते पाठोपाठ हळूहळू पटापट आकलन होतं, ग्रहण होतं आणि नवीन काही निर्मिती जी काही झाली असेल ती ग्रहण करण्याची क्षमता आपली वाढतं आणि हे सगळं कशामुळे तर योगामुळे शक्य होतं. योगस्थ कर्म यामध्ये योगस्थ होणं आधी महत्वाचं आहे आणि नंतर कर्म करणं महत्वाचं आहे. योगस्थ कर्म म्हणजे चैतन्याचा दिव्य स्पर्श होऊन उंच पातळीवर आणि उत्तुंगतेकडे आपल्याला कर्म घेऊन जातं. एकदा साधू वासवानी यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांना एका व्यक्तीने विचारलं होतं की व्हॉट इज एसेन्शियल मार्क ऑफ द वन हू वुड वर्क फॉर द सफरिंग ऑफ ह्युमॅनिटी. म्हणजेच
माणसांची दुःख निवारण्यासाठी जो उत्कृष्ट काम करू शकतो त्याचं प्रमुख लक्षण काय आहे, तेव्हा त्यांनी सांगितलं मेडिटेशन और ध्यान इज हिज एसेन्शियल मार्क. फॉर देन ही इज लवर ऑफ सायन्स अँड इन सॉलिट्यूड ही गेन्स द स्ट्रेंथ फॉर द सर्व्हिस. ध्यान हे त्याचं लक्षण आहे. कारण अशा व्यक्ती शांतप्रेमी असतात आणि एकांततेतल्या साधनेमधून त्यांना एक विशिष्ट तेज प्राप्त होत असतं. आणि शेवटचा पाठ या श्लोकाचा तो म्हणजे समत्वम योग उच्यते. ही योग या शब्दाची व्याख्या केलेली आहे. ही व्याख्या इथे का बरं करण्याची आवश्यकता निर्माण झाली, तर योगस्थ कुरु कर्माणी हे जेव्हा म्हटलं तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये थोडसा शंका निर्माण झाली असावी आणि म्हणूनच अरे योग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर चित्ताचं जे समत्व आहे त्यालाच योग म्हणतात असं भगवंतांनी अगदी छान सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. अर्जुनाच्या मनात कदाचित असा प्रश्न आला असेल की चित्ताचं समत्व म्हणजे योग वगैरे ठीक आहे, पण चित्ताचं समत्व म्हणजे काय? तर समत्व म्हणजे काय? तर या ठिकाणी पाळकुंद्रीकर महाराज म्हणतात की समता म्हणजे इक्वॅलिटी म्हणजे सारखेपणा नाही. आपण जो काही समता म्हणतो तो इथे अपेक्षित नाही. समता म्हणजे अप्रोप्रिएटनेस म्हणजेच यथायोग्यता. वर्षातून एकदाच ग्रीष्म ऋतूत झाडाला हळद कुंकू वाहा, त्यानंतर झाड खात नाही म्हणून तोच नैवेद्य आपण स्वतः खायचा. हा योग्य व्यवहार त्याला दाखवण्यापेक्षा, हा व्यवहार करण्यापेक्षा त्या झाडाला नित्य खत पाणी द्या. त्याला ज्याला जे हवं आहे त्याला ते तुम्ही द्या. झाडाची निगा राखल्याने ती झाड टवटवीत होतात आणि मग त्यामुळे माझी पूजा देवापर्यंत पोहोचली हा भाव निर्माण होतो. एखादा तहानलेला असेल तर त्याला पाणी द्यावं. जो भुकेने क्षुधित असेल त्याला अन्न द्यावं आणि त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आपल्या अंतःकरणात आपल्याला जाणवते. असा जर आनंद आपल्याला जर झाला हे कर्म करत असताना तर ती देवपूजा आपल्याला देवापर्यंत पोहोचवता येते. कर्म करत असताना ते तो केल्यावर आनंद निर्माण होतो, शांतता निर्माण होते, स्थिरता निर्माण होते आणि तेच कर्मामधलं समत्व आहे. समत्व म्हणजे सर्वांशी सारखा व्यवहार करणे नाही, तर सर्वांशी योग्य व्यवहार करणे अशी ही इथे व्याख्या गोंदवलेकर महाराज यांना अपेक्षित आहे. त्यांनी त्याकरता एक उदाहरण दिलं. ते म्हणतात की पूर्वी जावयांना घोड्यावरून सासूरवाडीला नेलं जात आणि त्यांचा मोठा मानपान व्हायचा. हे करत असताना जावई जितका मोठा तेवढा घोडा पण मोठा असायचा. पण म्हणून कोणी घोड्याला आपल्या पंक्तीला जेवायला बसवत नाही. त्याला समत्व नाही, त्याला तबेल्यातच बांधतात, त्याला गवतच खायला देतात. असं म्हणजे घोड्यातला पण ईश्वरपणा जो आहे तो जाणता आला पाहिजे आणि त्याची पूजा करता आली पाहिजे. त्याला समत्व म्हणता येईल. योगामधलं समत्व कसं? तर समत्वम योग उच्यते ही सुंदर अशी परिपूर्ण व्याख्या केलेली आहे. युज या ठिकाणी धातू वापरलेला आहे. युज म्हणजे जोडल्या जाणे, एकरूप होणे आणि या धातूवरून जो आपलं चित्त जिथे जोडलं जातं, ज्याच्याशी जोडलं जातं ते चैतन्य आणि त्यामध्ये जेव्हा चित्त विलीन होतं तेव्हा त्याला आपण युज्यते असं म्हणतो. चित्त हरपले अवघे चैतन्याची झाले, चित्त चैतन्या पीडिता मिठी हरिरूप अवघी सृष्टी असं सुंदर वर्णन योग्यांनी केलेलं आहे. पतंजली सूत्रानुसार योग चित्त वृत्ती निरोधक अशी व्याख्या आलेली आहे. ती प्रक्रियात्मक आहे. गीतेच्या आपल्या 6व्या अध्यायात सुद्धा दुःखाच्या संयोगापासून वियोग म्हणजे योग अशी व्याख्या आलेली आहे आणि ती परिणामात्मक व्याख्या आहे. तसंच दुसऱ्या आपल्या या अध्यायात सुद्धा योग कर्मसु कौशलम अशी पुढच्या 50व्या श्लोकामध्ये व्याख्या आली आहे. ती कर्मात्मक आहे. समत्वम योग उच्चते ही अजून एक ज्ञानात्मक व्याख्या आता जी आपण या श्लोकात बघितली ती आली आहे. विविध प्रकारे योगाच्या व्याख्या केलेल्या आहेत. समत्व म्हणजे पूर्णावस्था. त्यामुळे समत्व हा जो इथे शब्द आलेला आहे हा सामाजिक पातळीवर नसून वैयक्तिक पातळीवर आहे. जाती, वर्ण, उच्च, नीच, स्त्री, पुरुष हे भेद अध्यात्म आणि त्याचं प्रतिपादन करणाऱ्या व्यक्ती मुळीच मानतच नाहीत. ते भेद मानून त्या तसं वागत पण नाही. कारण ती समता त्यांना योगातून साधकावस्थेमध्ये प्राप्त झालेली आहे. त्यामुळे हे भेद दूर करण्याच्या नावाखाली ते अजून वाढवून आपण समत्व आणतोय असं दाखवण्याचं प्रदर्शन करणं आणि स्वतःचं महत्व वाढवणं हे जे काही आहे हे उद्योग समत्वतेच्या नावाखाली लोक करत असतात आणि हे न करणं वैयक्तिक किंवा सामाजिक पातळीवर देखील केलं जातं.
हे या ठिकाणी रामसुखदास महाराज म्हणतात, ममता के रहते समता का आना असंभव है. खरं तर समत्व असलेले लोक शांतच असतात. आपलं कर्म योग्य रीतीने पण गाजावाजा न करता ते करत असतात. त्यामुळे समत्व हा शब्द सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात बराच वापरला जातो. तरी पण ती समत्वाची भावना जी आहे ती अध्यात्मातच योग्य पद्धतीने आपल्याला दिसून येते. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी पण अत्यंत सुंदर असं चिंतन केलेलं आहे. पण आपण शेवटच्या पार्टकडे बघूया. पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात, अमुक एक फळ एका दिशेने मिळेल असं आशा नाही आणि मिळालंच पाहिजे असा आग्रही नाही. अशी जर वृत्ती असेल तर कर्मशीलता कायम राहिली तर त्याला समत्व प्राप्त होतो. तसंच स्वामी चिन्मयानंद महाराज पण म्हणतात की वासनांच्या वादळात ज्याचं मन उडवलं किंवा बुडवलं जात नाही, यशापयशाने जो वर खाली ज्याचं मन वर खाली होत नाही त्या व्यक्तीलाच योग साधना असं म्हटलं जातं. आणि ध्यानातला जो समत्व योग आहे तो कसा साधावा शेवटी बघूया. एकांतात शांतपणे डोळे मिटावे, भ्रूमध्याशी आतून लक्ष केंद्रित करावं. नाममंत्राच्या साह्याने मन चिदाकाशात लय हळूहळू पावत जातं. अशा शांत अवस्थेमध्ये मन आणि बुद्धी एकत्र येऊन त्यांचं जे ऐक्य आहे त्यातून यौगिक समत्व प्राप्त होतं. कर्मामध्ये समत्व राहण्याला आणि कर्मानंतर त्याच्या परिणामामध्ये समत्व राहण्यासाठी जी समर्थ स्थिर भूमिका लागते ती कुठून तयार होते, तर ती योगातून तयार होते. म्हणून भगवंत म्हणतात हे योगातलं समत्व तू आधी प्राप्त करून घे, असा योगस्थ होऊन आणि मग तू कर्म कर. यातून जो प्राप्त होतो तो म्हणजे श्री वासुदेव आणि सर्व सच्चिदानंद असा हा ज्ञान पूर्ण समत्व योग इथे आपल्याला सांगितला गेला. या ठिकाणी 48वा श्लोक संपला. 49वा श्लोक बघूया. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. दूरेण हि अवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणम अन्विच्छ कृपणाः फलहेतवाः हेतवः. धनंजया, बुद्धियोगात कर्म, बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म दूरेण ह्यवरम म्हणजे ते अत्यंत कमी प्रतीचं आहे. बुद्धौ शरणम अन्विच्छ, बुद्धौ शरणम अन्विच्छ म्हणजे निष्काम अशा बुद्धियोगाचा तू आश्रय घे. ही म्हणजे कारण फलहेतव कृपणाः, फलाचा हेतू ठेवून कर्म करणारे हे कृपण असतात म्हणजे निकृष्ट मनोवृत्तीचे असतात. आता नुसतं कर्म कर म्हणजे बुद्धियोग नाही, नुसती बुद्धी चालवत राहणं म्हणजे पण बुद्धियोग नाही. बुद्धीने देवाला मी जाणून घेईल असं म्हणणं मग चुकीचं आहे. ते कर्म करत असताना आणि नसताना सुद्धा बुद्धी मनासह ईश्वरी तद्रूप राहणं हा बुद्धियोग आहे. या ठिकाणी दूरेण ही हवरं कर्म बुद्धियोगात धनंजय असं जेव्हा भगवंत म्हणतात तेव्हा बुद्धियोगाच्या निष्काम कर्मयोगाच्या धारणांतून कर्म करणं याच्या तुलनेमध्ये कर्मयोगाची भूमिका नसलेलं नुसतं कर्म हे म्हणजे दूरेण अवरम झालेलं आहे आणि ते अत्यंत कमी प्रतीचं आहे. आता इथे कर्म हा शब्द सकाम कर्म अशा संबंधित आहे आणि बुद्धियोग हा शब्द निष्काम कर्मयोग याच्याशी संबंधित आहे. आता याचा अर्थ काय, तर उदाहरणार्थ एखादं विशिष्ट स्तोत्र आपण रोज म्हणतो, त्याचा उद्देश आपल्या नोकरीमध्ये आपल्याला बढोती मिळावी किंवा इतर काही असेल तर आणि त्याबाबत किंवा देवानी कृपा करावी असं काही असेल तर हे सकाम कर्म झालं. स्तोत्र रोज म्हणल्यामुळे मन तेवढं देवापाशी जर युक्त होऊन हळूहळू ती आवड जर निर्माण झाली आणि देवाची भेट सोडून इतर काहीच उद्दिष्ट नाही असा जर विचार मनात येत असेल तर ते निष्काम कर्म झालं. उपासनेच्या कर्मामध्ये ही भूमिका मनामध्ये सतत निर्माण करणं आवश्यक आहे. नाहीतर कामनात्मक जी कर्म आहे ती उपासनेला अत्यंत हीन पातळीवर नेतात. कधी कधी बघा उदाहरणार्थ काहीतरी अडचण आहे म्हणून लोक देव पाण्यात ठेवतात. ही कर्म सकाम कर्म झाली आणि याला इथे निषेध केलेला आहे. पण सर्वच कर्म आपण निष्काम कर्म करू शकत नाही. पण उपासना करत असाल तर मात्र निष्काम कर्मच करा असा भगवंताचा प्रमुख आग्रह आहे. देवाला नमस्कार करताना काही मागायचं नाही,
हे आम्हाला जमेल की नाही हा एक स्वतंत्र भाग आहे. पण बुद्धियोग मात्र आपल्याला काय शिकवतो, की काहीही मागूच नका. सकामतेमधून मोठे यज्ञ याग करण्यापेक्षा एक प्रेमाचा नमस्कार जास्त श्रेष्ठ वाटतो. कारण तो अंतःकरणाला निष्कामतेचं वळण लावत असतो आणि पुढे पुढे हळूहळू सर्वच कर्म जी होत जातात ती निष्कामतेतून उपासनात्मक कर्म होत जातात. आणि म्हणूनच किमान उपासनेची कर्म करत असताना ती निष्कामपणे करा. आणि ती जर सहज शक्य नसेल तर किमान रोज एक तरी नमस्कार असा करावा जो निष्काम असावा, त्यामध्ये केवळ फक्त प्रेम असावं. कुठलंही कर्म संपल्यानंतर मोठमोठ्याने श्री कृष्णार्पणमस्तु असं म्हणणं म्हणजे एक प्रदर्शनच असतं. मनोमन ईश्वर स्मरण ठेवून अहंकार टाकून जर ते कर्म करत असू तर ते सहज ईश्वरार्पण होतच असतं. कर्मशेष म्हणजेच तन्मयतेने कर्म करून झाल्यानंतर चित्त हळूच ईश्वराकडे जोडलं जातं आणि योग स्थिती अखंड साधल्या जाते. आणि हीच बुद्धी योगाची पूर्णता आहे. कर्म करत असताना प्रयत्नपूर्वक अनुसंधान राखत असताना विनासायसपणे ते सहज शक्य होत जातं, जेव्हा आपण मनामध्ये मन हे बुद्धीशी संलग्न ईश्वराशी करत जातो तेव्हाच. असं हे सांगत असताना पुढच्या श्लोकामध्ये अत्यंत सुंदर अशी व्याख्या दिलेली आहे. योग कर्मसु कौशलम बुद्धियुक्तो जहातीह उभये सुकृत दुष्कृते तस्माद योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. बुद्धियुक्त सुकृत दुष्कृते उभे इह जिहाती तस्मात योगाय युज्यस्व योग कर्मसु कौशलम. निष्काम बुद्धीने कर्म योग जो करतो तो सुकृत आणि दुष्कृत म्हणजे चांगले कर्म आणि वाईट कर्म हे दोन्ही तिथेच सोडून देतो. आणि म्हणून तू योगयुक्त हो. योग कर्मसु कौशलम. कर्मामध्ये योग स्थिती राखून तू कर्म कर, यामुळेच तुला कौशल्य प्राप्त होईल. अत्यंत सुंदर असा हा श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ आपण जाणून घेऊया, पण अधिक आहे वेळ, 5 मिनिट वेळ आहे. बुद्धियुक्त जहाती इह उभे सुकृत दुष्कृते. याचा अर्थ काय? बुद्धियुक्त म्हणजे बुद्धी योग यांनी युक्त म्हणजेच कोण? तर म्हणजे अगदी सरळ शब्दात सांगायचं म्हणजे कर्मयोगी. चांगलं कर्म आणि वाईट कर्म किंवा सर्वसाधारणपणे ज्याला आपण पुण्य किंवा पाप म्हणतो, असं जे कर्म आहे ते दोन्ही सोडून देतं. हे विधान आपण थोडस विचारपूर्वक करणं आवश्यक आहे. तर नाही तर एखादा चोर म्हणेल की मी रोजच चोरी करतो आणि मी चोरी केल्याचं कर्म सोडून देतो, तर ते तसं नाहीये. दुष्कृत्य किंवा पाप हे तो न करताच सोडून देतो, करण्याचं सोडून देतो किंवा सत्कर्म किंवा पुण्य हे करून सोडून देतो. म्हणजे केलेलं सोडून देतो. सत्कृत्य केलेलं सोडून देणं आणि त्या सत्कृत्याबद्दल त्याची मागणी पण न करणं. नाहीतर कधी कधी मी देशासाठी खूप त्याग केलेला आहे किंवा मी आमच्या संस्थेसाठी खूप त्याग केला, आता त्याचा काय उपयोग, आम्हाला काय मिळालं, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एकनाथ महाराजांची एक सुंदर कथा या ठिकाणी सांगावीशी वाटते. एकनाथ महाराजांकडे एकदा एक ब्राह्मण आला आणि तो त्यांना म्हणाला की मला एक असाध्य रोग झाला आहे आणि मी जेव्हा देवाची रोज प्रार्थना करायचो तेव्हा मला असा एक दृष्टांत झाला. भगवंतांनी म्हटलं की तू एकनाथ महाराजांकडे जा आणि त्याला एका दिवसाचं सत्कर्माचं पुण्य तू माग, तुझा रोग बरा होईल. आता तुम्ही मला तेवढं तरी कृपा करून द्यावा. आता एकनाथ महाराज त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत सुंदर असं उत्तर आहे. ते म्हणतात की असं काही पुण्य माझ्या गाठीला आहे असं मला कधी वाटतच नाही. कारण माझ्या हातून जे घडतं ते ईश्वरी शक्तीमुळेच घडतं. माझ्या हातामध्ये काहीच कर्तृत्व नाही. आणि म्हणूनच मी काही कार्यच केलं नाही तर माझ्याकडे पुण्य कुठून येणार? पण तरी पण तुला जर मी काही असं पुण्यकृत्य केलं असेलच तर एकाच दिवसाचं कशाला, आतापर्यंत माझं जेवढं आयुष्य झालं आणि मी जेवढं काही कर्म केलं असेल, पुण्यकर्म केलं असेल, ते सगळंच तू घेऊन जा. हे झालं पुण्याच्या पलीकडे जाणं. पुण्य म्हणजे पुण्य माझं. आपण ते अगदी जेव्हा पुण्य पुण्य म्हणून जमवतो तेव्हा कुठेतरी एक लपलेली अशी भोगविलासी वृत्ती असतेच. कारण पुण्य हे सुखाशी संबंधित असतं आणि संत ज्ञानाशी संबंधित असतात. ईश्वराशी त्यांचं चित्त सुख संवाद करत असतं. म्हणून पुण्यामध्ये माझं 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 असं गोंजारत न बसता त्यातून मिळणाऱ्या सुखाची कल्पना ते करतच नाही आणि म्हणूनच ते पापपुण्याच्या पलीकडे असतात. ही गोष्ट म्हणजे सुकृत पुण्य सोडून त्याच्या पलीकडे जाण्याची आहे. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, काय उणे मज पांडुरंगा पायी रिद्धी सिद्धी ठाई ओंगळती
कोण पाहे सुखा नासिवंताकडे, तृष्णेचे बापुडे नव्हे आम्ही. स्वर्ग सुखे आम्ही केली पाठवणी, पाप पुण्य दोन्ही उलंडली. तुका म्हणे घरी आणिले वैकुंठ, वसविली पैठ वैष्णवांची. घरा आणले वैकुंठ म्हणजे शरीरामध्येच ईश्वराची अनुभूती आम्ही घेतलेली आहे. आम्हाला वेगळं करायची काही गरज नाही. आता हे वरचं झालं सुकृत पुण्य. आता दुष्कृत म्हणजे वाईट पाप, वाईट कर्म म्हणजेच पाप, हे न करून ओलांडावं लागतं. सुकृत म्हणजे पुण्यकर्म करून ते ओलांडणं फार अवघड आहे. पुण्यकर्म आणि त्याचं कर्तृत्वपणा जर आपण देवाला देऊन दिला तर पुण्यकर्माचं कर्तृत्व सोडायला सोपं जातं, पण तसं आपण करू शकत नाही. कर्तृत्व जर घेतलं तर त्याच्या मागे भोक्तृत्व हे उभंच असतं. आपण जर मी केलं असं म्हटलं तर त्यामागे आपल्याला ते भोगण्याची वृत्ती आपोआपच निर्माण होते. आणि ही सकामता आहे आणि हीच कर्मयोगाला मान्य नाही. तस्मात योगाय युज्यस्व असं जे म्हटलंय, तस्मात म्हणजे म्हणूनच, योगाय युज्यस्व योग तू कर. वाईट कर्म सोडून चांगल्या कर्मांचं कर्तृत्व आपण ईश्वराला अर्पण करून कर्मयोगी त्या बंधनातून सुटतो. हे सगळं आता मी तुला सांगितलं असं भगवंत म्हणतात. तुला पण अशाच प्रकारे कर्मांच्या बंधनातून सुटून ईश्वर तत्वाकडे जायचं आहे. आणि म्हणूनच तशा मनामध्ये विचारधारा ठेवून तू कर्माचरण कर. या ठिकाणी भगवंतांनी सुंदर अशी व्याख्या दिलेली, योग कर्मसु कौशलम, ही कर्मात्मक योगाची व्याख्या आहे. त्याला विविध पैलू आहेत. कर्मयोगाला प्रत्येक कर्म हे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक या क्षमतांकडे नीट लक्ष देऊन करावं लागतं. कामनात्मक विचार डोक्यात घोळत असल्यामुळे कर्तृत्वाचा मोठेपणा जो आहे त्याचा आविर्भाव पण त्यांना त्याच्या मनामध्ये सतत असतो. आणि त्यामुळे निष्काम करणं हळूहळू सुरू होतं. शिवाय आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्या ईश्वराची या कर्माने आपण पूजा करत असतो. त्यामुळे ते त्या भावनेनी कर्म करत असल्यामुळे ते अत्यंत चांगलं कर्म असल्यामुळे हळूहळू चांगली भावना मनात निर्माण होत राहते आणि उत्कृष्ट आणि सहज कर्म तयार होतं. आता बघा, उत्कृष्ट कर्म सहज सुंदर करण्यामध्येच कौशल्य आहे. हे योगाचं लक्षण आहे. गुरुदेव रानडे इथे म्हणतात की एक्सलन्स इज द मार्क ऑफ स्पिरिच्युअलिटी. एखादा कर्मयोगी व्यक्ती कर्माच्या कौशल्यानुसार कितपत मुरला आहे दिसून येतं. कसंही अस्ताव्यस्त जर कोणी एखादी व्यक्ती काम करत असेल, कर्म करत असेल, तर ती व्यक्ती आणि स्वतःला कर्मयोगी म्हणत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. कारण इथे व्याख्याच दिलेली आहे की कौशल्यपूर्ण काम करणं म्हणजेच योग. आणि ते करत असताना नुसतंच फक्त कौशल्यपूर्ण काम करणारे सगळे योगी नसतात. एक्सलन्स इज स्पिरिच्युअलिटी असं म्हटलं नाहीये त्यांनी. तर इट इज द मार्क ऑफ स्पिरिच्युअलिटी, म्हणजे हे एक द्योतक आहे. योग कर्मसु कौशलम म्हणजेच उत्कृष्ट कर्म करत असताना ते बुद्धियोगाच्या धारणांनुसार कर्म करणे आणि बुद्धियोग आपला कर्म भगवंताशी एकरूप ठेवणे. हे कर्म उत्कृष्ट करणं किती अवघड आहे. यासाठी काय